तो हिरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 29 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. इथे आपण पाहतोय की रात्री अर्णवसुद्धा अगदी थकलेला असतो की ईश्वरीच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवून पण काही केलं ईश्वरीचा ताप काही उतरत नसतो. थकून भागून अर्णव झोपी जातो. आता ईश्वरी झोपेतून उठते आणि तिला रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवतात की आता सरी इथून आले की अशी ही दोरी खिचून सरप्राईज द्यायचं असं म्हणालेली असते आणि सगळे फोटोग्राफ्स जे आहेत तर ते खाली पडलेले असतात आणि तिने ते फोटो हातामध्ये घेतलेले असतात. तिला शॉक बसतो. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं आणि आता आपण पाहतो की तिला हेही आठवतं की अंजली जी काही बोललेली असते की त्या बाईमुळे माझ्या आईबाबांचा संसार मोडला, आम्ही एका दिवसात रस्त्यावरती आलो. हे जे काय अंजलीचं बोलणं असतं, अंजलीचं आणि अर्णवचं दुःख असतं, हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. आणि आता ईश्वरी अतिशय रडविली झालेली असते, रडत पण असते, गामीगम झालेली असते आणि तिला काही कळत नसते की आता काय बोलावं ते. बिचारी खूप हताश असते की काही गोष्टी तिला सांगता येत नसतात आणि गप्पही बसता येत नसतात. सतत तिला अंजलीच्या गोष्टी आठवत असतात आणि ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की आईमुळे हे सगळं घडलंय आणि असं हे शक्य नाही आहे, असं होऊ शकत नाही, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आईचं असं करणं नाही, मला काही झालं तरी मला हे सगळं सहन होत नाही आहे. आणि पुन्हा ती अशा ईश्वरी आता अर्णवकडे बघते. अर्णव गाढ झोपलेला असतो. त्यावेळेस तिला त्याही जुन्या गोष्टी आठवतात की अर्णव सुद्धा म्हणालेला असतो की पुन्हा या गोष्टी आठवायच्या नाहीत म्हणून. आता हे सगळं आठवून ईश्वरी जाते फ्रेश होण्यासाठी. आता ईश्वरी बाहेर येते आणि अर्णवकडे बघत म्हणते की कसं सांगू तुम्हाला, तुमच्या आईच्या मृत्यूला कुठेतरी माझीच आई जिम्मेदार आहे, असं ईश्वरी अर्णवकडे बघत म्हणत असते. अर्णव झोपलेला असतो आणि पुढे म्हणते की मला हे सगळं करण्यापासून मी खूप कोशिश करते, पण हे सगळं सर मला सहन होत नाही आहे, तर मी तुम्हाला कुठल्या तोंडाने हे सगळं सांगू, असा ईश्वरी विचार करते. आणि आता ईश्वरी रूममधून बाहेर निघून जाते. ईश्वरीला खूप विकनेस आलेला असतो. आता इकडे आपण खाली पाहतोय की अंजली म्हणत असते की मी वर जाऊन बघून येऊ का, अंजलीला बरं वाटतंय ते. मामा म्हणत असतात अगं नको अंजली, दोघांनाही बहुतेक झोप लागलेली असेल, येतील बहुतेक थोड्या वेळात, असं म्हणल्यानंतर वल्लरी तिथेच बसून चहा पित असते. वल्लरी म्हणत असते या सगळ्या गडबडीत फोटो अर्णवपर्यंत पोचलीत की नाहीत हे सगळं करायला मार्गच नाही, हे इथे सगळेजण ईश्वरीच्या काळजीत आहे, तोपर्यंत मी काहीतरी करून पटकन अर्णवपर्यंत फोटो पोचलेच पाहिजेत. आता इतक्यातच हा राकेश जो आहे तर तो अंजली करून पळत पळत येतो. अंजली म्हणते बरं झालं तुम्ही आलात ते. राकेश म्हणतो अंजली बरी आहे ना ईश्वरीजींची तब्येत, आणि असं झालंय काय. अंजली म्हणते डॉक्टर म्हणाले की कसलं तरी टेन्शन घेतलंय म्हणून. राजेश म्हणतो टेन्शन घेतलंय, आणि इतक्यातच सगळेजण वरती बघतात तर ईश्वरी यायला लागलेली असते. आता राकेश म्हणतो की पण टेन्शन, असं म्हणत असतो की त्याला, तोपर्यंत वरती ईश्वरी दिसते. आता ईश्वरीला बघता क्षणच असते. आता ईश्वरी अगदी पहिले 1-2 पायऱ्या उतरते की तिला अचानक चक्कर यायला लागते. आता तिला चक्कर येते ही सगळ्यांच्या खालच्या लक्षात येते. आता पळत पळतच हा राजेश जातो आणि तिला पटकन धरतो. ईश्वरीजी अहो काय करताय तुम्ही, म्हणून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, दुसरा हात तिच्या हातात घेतो आणि सावकाश सावकाश करून तिला जेण्याच्या पायऱ्या उतरवत असतो. आणि सावकाश सावकाश म्हणत असतो. आता खालून मामी आजी पाहत असतात आणि म्हणत असतो की काळजी करू नका, धरलं हे मी तुम्हाला, या सावकाश या, असं ईश्वरीशी बोलत बोलत हा राजेश जो आहे तर तो पायऱ्या उतरत असतो. आता हे सगळं मामा खालून बघत असतात. मामांचा तर इतका राग येत असतो मामांना, आणि मामांना संताप होत असतो या राजेशचा. पण आता हे असं इतकं अचानक पटकन घडलेलं असतं, मामांना काही बोलताच येत नाही. राजेश मनातल्या म्हणत असतो ईश्वरीला धरून की किती दिवसापासून माझ्या असे जवळ आली असतो, आणि सगळ्यांकडे बघतो आणि सावकाश सावकाश म्हणतो. आता वल्लरी मनात म्हणते की धड चालवता येत नाही, तर ही एकटीच धड पडत खाली आली येते, ही अर्णवला सांगितलं की काय, असं वल्लरी मनात म्हणते. आता राजेश अगदी खालच्या एखाद्या पायरीपर्यंत पोचलेलाच असतो ईश्वरीला घेऊन. तोपर्यंत अंजली म्हणते सांभाळून सांभाळून. राजेश मिळत असतो सावकाश सावकाश. इतक्यातच आपण पाहतोय की अर्णव जो आहे तर तो झोपेतून उठतो आणि बाहेर येतो, आणि खाली राजेश मामाकडे बघत असतो. तर मामा अगदी रागाने बघत असतात राजेश आणि ईश्वरीकडे. आता वरून अर्णव म्हणतो की मी सिंदूर. आता सगळेजण वर बघायला लागतात. आता अर्णवला तर काही सुचतच नाही. अर्णवला फक्त एकच दिसत असतं की राजेशने तिच्या खांद्यावरती हात ठेवलाय म्हणून, आणि त्याला ती गोष्ट इतकी टोचते की तो भयानक रिॲक्ट होतो. आता तो फक्त मी सिंदूर म्हणतो आणि इतक्या फास्ट जिन्याच्या पायऱ्या खाली उतरून येतो. आणि अर्णव जसा उतरून येतो तसा एवढ्या फास्ट येतो आणि अचानकच खाली येऊन राजेशला ढकलून देतो आणि स्वतः ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो. आता ईश्वरी पण त्याच्याच अंगावरती पडते आणि हे सगळं अंजली बघते, आणि अंजलीला सुद्धा वाटतं की अरे हे काय म्हणून. राजेशला इतक्या जोरात अर्णवने धक्का दिला
केलेला असतो की सगळ्यांना वाटतं की अरे असं काय केलं आहे म्हणून. राजेशला खूपच जोरात अर्णवने धक्का दिलेला असतो. हा सीन तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा, खूप छान दाखवला आहे हा सीन. आता आजीसुद्धा म्हणतात अरे चिंटू, कारण अर्णवने एवढा धक्का दिलेला असल्यामुळे सावरून धरतात. आजी म्हणतात ईश्वरी अगं बाळा खाली कशाला आलीस, बरं नव्हतं तर खोलीत पडून राहायचंच ना. अर्णव म्हणतो की बरोबर बोलते आजी, मी तुला डॉक्टरने आराम करायला सांगितलं होतं ना, चल वरती आराम कर. आता ईश्वरी म्हणत असते की सर मला आईकडे जायचं आहे आणि म्हणते की मला आईला भेटायचं आहे सर. आता अर्णव म्हणतो की अर्णव काहीच बोलत नाही. मामा म्हणतात काय झालं ईश्वरी, आईची आठवण येते का तुला म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी काहीच बोलत नाही. ती फक्त म्हणते की हां म्हणजे आईला मला भेटल्यावर ती बरं वाटेल असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणतो मी सिंदूर तू आधी बरी हो, आराम कर, तू बरी झालीस ना की मी स्वतःहून तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईल ओके, असं अर्णव तिला म्हणतो आणि तिला म्हणत असतो की रूममध्ये चल झोपायला म्हणून. आता अर्णव ईश्वरीला वरती घेऊन जातो आणि हे सगळा जो प्रकार आहे तो अजूनही अंजलीच्या चेहऱ्यावरती दाखवलेला आहे. टेन्शनच आलेलं. वल्लरी म्हणते की अरे देवा, आता अर्णवनं हिची नको एवढी काळजी घेतोय, म्हणजे या फोटोबद्दल अर्णवला अजून काही कळलेलं दिसत नाहीये. आता इतक्यात अंजली म्हणते राजेशला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते हां, असं म्हणून आता राजेश वगैरे सगळेजण तिथे बसतात. आता अंजलीला हा प्रकार अजिबातच आवडलेला नसतोय हां. आता आपण या ठिकाणी लगेचच दुसरा सीन पाहतोय. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण असं पाहणार आहोत की रूममध्ये अर्णव ईश्वरीला घेऊन जातो आणि ईश्वरी म्हणते की नाही सर, मी तर थोड्या वेळ ना बसून राहते बरं सर. आणि पुढे ईश्वरी म्हणत असते की सर प्लीज मला जाऊ देऊ, मला माझ्या आईची ना खूप आठवण येते, मला माझ्या आईला भेटायचं आहे हो सर, प्लीज सर माझं ऐका ना. तर अर्णव लगेचच औषध गोळ्यांचा बॉक्स घेतो आणि म्हणतो की सिंदूर मी तुझं काही ऐकणार नाही हां, आधी तुला बरं वाटायला हवं. ईश्वरी म्हणत असते की सर ऐका ना माझं, मला आईकडे जाऊ दे. अर्णव म्हणतो थांब जरा मला टेम्परेचर चेक करू दे. तर अर्णव तिचं टेम्परेचर चेक करतो आणि थर्मामीटर तिच्या तोंडामध्ये ठेवलेला असतो. अर्णव म्हणतो मी सिंदूर तुझी एवढीच इच्छा असेल ना तर तुझ्या आईला मी इथे बोलवून घेतो. अर्णव आता ईश्वरी मानेने नाही म्हणत असते. आता थर्मामीटर काढल्यानंतर ईश्वरी म्हणते सर इथे नको, आईला इथे नको, घरी बाबांना सोडून तिला इथे नाही येता येणार हो, असं अर्णव म्हणत असतो. यांना ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणतो गुड, आता तुझा तापही उतरलाय, आता ठीक झालाय ताप. आता ईश्वरी म्हणते बघा सर ताप उतरला, आता मला जाऊ दे ना. अर्णव म्हणतो मी सिंदूर ताप उतरलाय, तुला कळतंय का, पण अजूनही तुला विकनेस आहे हे बघ, मला तुला कळतंय की तुला बरं वाटत नाहीये, तुला आईला भेटावं असं आईशी गप्पा माराशा वाटत असतील, तुला तुझ्या आईला भेटावं, पण आता नाही हां. मी एक काम करतो, मी नम्रताला फोन करतो, तू तिच्याशी बोल, तुला बरं वाटेल असं म्हणून अर्णव पटात म्हणत असते की सर ही गोष्ट फोनवरती नाही बोलण्यासारखी हो सर, असं ईश्वरी मनातच म्हणत असते की प्रत्यक्षात मला आईशी भेटूनच बोलावं लागेल हे. पण अर्णवला काही केल्या कळत नाही. अर्णव काय करतो, डायरेक्ट नम्रताला फोन लावतो. नम्रता म्हणते हा जिजू बोला ना म्हणून. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो नम्रताशी बडबड करून तुला जरा बरं वाटेल हां. आता नम्रताला फोन केल्यानंतर अर्णव सांगतो की अर्णव नम्रताला म्हणत असतो की हॅलो नम्रता, अगं ते नम्रता म्हणते हां हॅलो बोला ना जिजू. नम्रता म्हणतो हाय नम्रता, ॲक्च्युली काय झालं ना की मी सिंदूरला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते ग, तिच्याशी बोलतेस का जरा तो, असं म्हणून अर्णव डायरेक्ट ईश्वरीकडे फोन देतो. आता फोन दिल्यानंतर ईश्वरी फक्त फोन कानाला लावते. आता तिला काही बोलण्याची इच्छा नसते, ती फक्त हॅलो म्हणते. नम्रता तिकडून म्हणते काय ग नवरा बाजूला असताना तुला आमची आठवण येते. आता ईश्वरी मनातल्या मनात म्हणते ताई अगं तुला मी काय सांगू, किती आणि काय काय प्रश्न पडलेत ते मला, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला फक्त आणि फक्त आईच देऊ शकते, असं ईश्वरी मनात बोलते. अर्णव म्हणतो अगं बोल ना काहीतरी, आणि ईश्वरी मनातच बोलत असते. इकडे नम्रता म्हणते ईश्वरी इच्छा नाही आहे का गं तुला बोलण्याची, मग जिजू असं का म्हणाले तो की तुला आमची आठवण येते म्हणून. ईश्वरी फक्त म्हणते की नाही बोलायचं आहे. पण आता नम्रता म्हणते ईशू तुझा आवाज का असं येतोय, काय झालंय का, काय झालंय. तर ईश्वरी म्हणते की नाही काय नाही झालं, आपण नंतर बोलूयात हां, असं म्हणून ईश्वरी डायरेक्ट फोन खाली ठेवूनच देते. आता असं फोन ठेवून देते म्हणजे अर्णवकडे देते. आता अर्णव कानाशी फोन लावतो आणि अर्णव बोलायला लागतो. हा म्हणतो हा नम्रता, मी सिंदूरला आज चक्क बोलायचं नाही आहे, ही तर ब्रेकिंग न्यूज झाली ना. तर नम्रता म्हणते हो ना, आणि पुढे नम्रता म्हणते जिजू पण तिचा एवढा मूड का गेलाय, काय झालं. तर अर्णव म्हणतो मला काय माहिती, मी नाही काय केलेलं म्हणून, आणि असं म्हणतो. आणि आता नम्रता आणि अर्णव दोघंजण एकमेकांशी फोनवरती बोलत असतात. आता अर्णव थोडा साईडला जो नम्रताशी बोलत असतो. आता ईश्वरी हे सगळं बघते आणि मनातल्या मनातच विचार करते की काय करू, मला तर आईकडे जायचं आहे म्हणून, पण अर्णव तर जाण्यासाठी परमिशन देत नसतो. आता ईश्वरी म्हणते की सरांना जर का कळलं
तर तर काय होईल ही सगळी गोष्ट, असं ईश्वरी मनाशीच म्हणत असते. आता आपण दुसरा सीन पाहतोय. अंजली तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि अंजली विचार करत असते आज जे काय घडलं ते. अर्णवने कसं राजेशला ढकलून दिलं, स्वतःजवळ घेतलं ईश्वरीला, राजेशला केवढं ढकललं ना. आणि हे सगळा सीन तो अंजलीच्या काही केल्या डोक्यातून जातच नसतो. अंजली सतत तोच विचार करत असते. इतक्यातच राजेश तिथं येतो आणि राजेश बघतो की त्याला कळतं की अंजली हा विचार करते म्हणून. आता हा राजेश जो आहे तर तो लगेच म्हणतो की अंजली काय गं अशी गप्प काय आहेस तू मगाचपासून. आता अंजली कहते की अहो काय ना की जिन्यावरती मगाशी चिंटू तुमच्याशी जी काही वागला ना मी त्याचाच विचार करते हो. त्यावर आता राजेश मनातच म्हणतो की गुड, हेच तर हवंय मला. आता अंजली म्हणते की असं अचानक विचित्र का रिॲक्ट झाला चिंटू हेच मला कळत नाहीये. ईश्वरी जिन्यावरून पडू नये म्हणून तुम्ही तिला सावरलं, आता असा का रिॲक्ट झाला हा. आता लगेच राजेश म्हणतो अंजली म्हणून तिथं बेडवर बसतो आणि म्हणतो हे बघ काय आहे ना की तू एकदा जर चिंटूच्या बाजूने सुद्धा विचार करून बघ ना. नाही म्हणजे सुरुवातीला मलाही पहिल्यांदा खटकलंच त्याचं वागणं, पण आपण समजून घ्यायला हवं ना की. आणि पुढे म्हणतो की म्हणजे अगं टेन्शनमध्ये आहे ग तो. त्याला खरं तर ना ईश्वरीजींवरती राग आला होता की त्यांना सांगता खाली येत होत्या म्हणून, आणि तो सगळा राग त्यांनी माझ्यावरती काढला, पण हे सगळं चुकून झालं हो ग. आता अंजली म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं. तर राजेश म्हणतो हां म्हणजे दुसरं काही कारण असणार आहे ना. आता राजेश इथे इतका आगाऊपणा करतो ना पुढे पहा तुम्ही. आता अंजली त्याला म्हणत असते की खरंच तुम्ही किती समंजस आहात हो. एरवी जर जावयांमध्ये इगो असतो तो तुमच्यामध्ये अजिबात नाही हां. आता असं अंजली म्हणल्यानंतर लगेच राजेश तिचे हात दोन्ही हातात घेतो आणि त्याच वेळेस त्याचं लक्ष जातं की तिच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आहेत. ते अंजली म्हणत असते की तुम्ही काही म्हणा हां, मला चिंटूचं वागणं खटकलंच आहे, ते मला नाही आवडलं, चुकीचं आहे तेच. मी त्याला ना बोलणार आहे मी त्याच्याशी आणि त्याला तुम्हाला सॉरी म्हणायलाच लावणार आहे हां. राजेश म्हणतो अंजली असं काही करू नकोस, त्यात काही चूक झालेलं नाही आहे, तो हे सगळं विसर बरं, आता विषय वाढवू नकोस. आता अंजली म्हणत असते की असं कसं विसरू मी, मला नाही विसरता येत. राजेश मनात म्हणतो की बाळोट बायकोने आज रेकॉर्ड ब्रेकच केलंय, लाडक्या भावाला माफी मागायला लावणार माझी, वाह क्या बात आहे, असा राजेश मनातच विचार करत असतो. आणि तो राजेश जो आहे तो अंजलीशी बोलता बोलता त्याची नजर फक्त तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या हारावरती आणि बांगड्यांवरती असतो. राजेश म्हणतो हे बघ तो टेन्शनमध्ये आहे आणि कधी कधी आपण ही समजून घ्यायला हवं ना. असं म्हणून तो आता एकसारखा अंजलीच्या हातात घेतलेली असते तर तिच्या सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, तिने घातलेला गळ्यामधला नेकलेस आणि दोन्ही कानातले जे असतात जे सोन्याचे आहेत तर त्याच्यावरतीच त्याची नजर असते. आता बघा हां राजेश एवढा आगाऊपणा आणि चापटारपणाने वागतो. पुढे म्हणतो बरं मी काय म्हणतो अंजली की ईश्वरजींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून आपणच देवळात जाऊन प्रार्थना करूयात का. तर अंजलीला वाटतं बाई माझा नवरा किती चांगला आहे. लगेच म्हणते किती मनापासून तुम्ही आपलं म्हणता हो सर्वांना. राजेश म्हणतो कसं काय करते अंजली, अर्णव आणि ईश्वरी माझ्यावरती संकट आल्यावरती किती विचार केला ना त्या दोघांनी, माझी केस दुसऱ्या वकिलाकडे दिली माझ्या सेफ्टीसाठी, हे सगळं केलं ना त्यांनी, मग आता आपण इतकं तर करू शकतो ना त्यांच्यासाठी. आता असं म्हणल्यानंतर अंजली म्हणते की हो ठीक आहे म्हणून आणि म्हणते चला मी आलेच हां म्हणून. आता अंजली तिथून निघून जाते. आता राजेशचं लक्ष अजून सुद्धा तिच्या नेकलेस आणि कानातल्यावरतीच असतं. आता अंजली तिथून गेल्यानंतर राजेश मनात विचार करतो की देवळात छान सरप्राईज देतो मी तुला, असं राजेश म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय की पुढचं आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय की अर्णवने पुन्हा एकदा नम्रताला फोन लावलेला असतो. नम्रता म्हणत असते जिजू तुम्ही परत एकदा मला कसं काय फोन लावलात. आता अर्णव म्हणतो ॲक्च्युली मी सिंदूरला जो चहा आवडतो त्याची रेसिपी तू मला सांगू शकशील का प्लीज. आता नम्रता म्हणते काय जिजू तुम्ही इशूसाठी चहा बनवताय. तर अर्णव म्हणत असतो की नम्रता तू मला रेसिपी सांगशील प्लीज. आणि हे सगळं मामा, आजी, आकाश ऐकत असतात आणि हसत असतात. नम्रता म्हणते पण अचानक आज काय तुम्ही तिच्यासाठी चहा बनवताय. अर्णव म्हणतो मी सिंदूरला आज थोडंसं बरं. आता ती लगेच म्हणते काय. तर अर्णव म्हणतो आय मीन मी चहा बनवून दिला तर मी सिंदूरला थोडं बरं वाटेल ना. आणि हे सगळं मामा, आजी, आकाश हसून हसून बोलत असतात. नम्रता म्हणते हो ते आहे जिजू, एक काम करा, एक कप दूध घ्या आणि त्यामध्ये जरा थोडीशी जास्त शक्कर घाला. काय नाही की आमच्या मॅडमला थोडीशी जास्तच गोड चहा लागतो. अर्णव म्हणतो एक मिनटं किती शुगर म्हणालीस. तर नम्रता म्हणते 3 चम्मच. तर अर्णव म्हणतो म्हणजे ती चहा नाही बासुंदी पितीये. तर नम्रता म्हणते हो जिजू आणि त्यात 1 चमचा चहा पावडर टाका आणि थोडंसं अद्रक खिसून टाका. अर्णव म्हणतो अद्रक किती म्हणालीस तू. ईश्वरी म्हणते थोडासा तुकडा खिसून टाका. आता हे सगळं फोनवर दोघं जण बोलत असतात. आता इकडे मामांचं लक्ष पूर्ण अर्णवकडे असतो. आजी मामा नाही. आता आपण पाहतोय की अर्णव खरंच गॅसवरती चहाचा पातेलं वगैरे ठेवत असतो. आजी त्याकडे बघून म्हणतात खरंच चिंटू बदललाय ना. आकाश म्हणतो हो आजी, ईश्वरी आल्यापासून दादामध्ये खूप बदल झालाय. आता आजी म्हणते
हे सगळं दृश्य अंजलीने पाहायला पाहिजे. आकाश जा ना, अंजलीला बोलून आण ना. आकाश लगेच हो म्हणतो. मी लगेच जाऊन बोलून आणतो हां. आणि आकाश जातो अंजलीला बोलवायला. आता आजी मामाला इशारे करतात, चल चल जरा अर्णवची मजा घेऊयात म्हणून. आता आजी आणि मामा अर्णव जिथे चहा करतोय ना तिथे येऊन दोघंजण उभा राहतात आणि आता त्या छानच अर्णवची फिरकी घेतात. आता मामा म्हणत असतात, हे काय चाललंय बुवा? आजी म्हणतात, चहा चाललाय. तर मामा म्हणतात, हे कुणासाठी बुवा? आजी म्हणतात, बायकोसाठी. लगेच मामा ॲक्टिंग करून म्हणतात, इतके. आता आजी हसायला लागतात. आता आजी हसली की अर्णव म्हणतो की आजी तुम्ही दोघांनी माझं बोलणं चोरून ऐकलं? तर लगेचच मामा त्याला इशारे करतात असू देत म्हणून. आणि मामा आणि आजी अर्णववरती अगदी हातवारे करून हसायला लागतात. आता अर्णवसुद्धा त्यांना छान टाळी देतो आणि त्यांच्या हसण्यामध्ये मिक्स होऊन जातो. आता हा सगळा गोंधळ चालू असतो. अर्णव मामा एकमेकांशी बोलत असतात आणि हे सगळं दृश्य वल्लरी लांबून बघत असते की आता अर्णवची सगळे दोघंजण मजा घेत आहेत. अर्णव ईश्वरीसाठी चहा करतोय. हे सगळं बघून आता वल्लरीच्या लक्षात येतं की म्हणजे अर्णवने फोटो बघितले नाहीत, म्हणजे आपल्याला अर्णवला फोटो दाखवायलाच हवेत. म्हणून वल्लरी चक्क आता ईश्वरीच्या रूममध्ये जाते, कारण ईश्वरीच्या रूममध्ये कुणी नसतं, सगळे खालीच आहेत. हे बघून आता वल्लरी वरच्या रूममध्ये जाते. आता हा भाग इथे संपलेला दाखवला आहे आणि आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. पण प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये काय होतं हे पाहण्याच्या अगोदर प्लीज चॅनल एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून ही चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. उद्याच्या भागामध्ये पाहतोय आपण गुंडांना सांगून राकेश जो आहे तर तो अंजलीची दागिने काढून घेतो आणि म्हणतो कमीत कमी 2-3 लाखांची तर सोय झाली. आणि इकडे मामी वरती रूममध्ये येऊन ईश्वरीचं कपाट चेक करत असते. आता मामा आणि अर्णव तिथे येतात आणि मामा म्हणतात की तू इथे कसं काय आलीस वल्लरी म्हणून. आता हे सगळं झाल्यानंतर वल्लरी काय उत्तर दिले हा भाग तर उद्या पाहण्यासारखाच आहे. तर उद्या मस्त असा आपल्याला रिव्ह्यू ऐकायला मिळेलच माझ्या आवाजामध्ये. तर तोपर्यंत माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनल प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.